नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज. या सिरीजमध्ये आज आपण अंकगणिताचा कार्य आणि काळ हा टॉपिक बघणार आहोत. हा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे. याचे तुम्हाला 2 प्रश्न हमखास कोणतीही तुम्ही स्पर्धा परीक्षा द्या त्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतात. आणि ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर हा टॉपिक थोडासा वेगळा आहे. एकदम याचे भरपूर टाईप्स आहेत आणि वेगवेगळे प्रश्न या टॉपिकवरचे तयार होतात. पण हा टॉपिक जो आहे अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक असा हा टॉपिक आपला आजचा आहे. तर बघा, वर्क म्हणजेच कार्य आणि काळ म्हणजेच टाईम, बरोबर आहे. तर वर्क कशाला म्हणतो आपण, कार्य म्हणजे काय, वर्क बरोबर काय असते, वर्क बरोबर इफिशियन्सी गुणेला टाईम जर केलं तर आपल्याला भेटते वर्क. म्हणजेच कार्य म्हणजे काय असते की कार्य करण्याची क्षमता. इफिशियन्सी म्हणजे काय, कार्य करण्याची क्षमता गुणेला टाईम म्हणजेच वेळ किंवा काळ आहे ना. आता कार्य करण्याची क्षमता म्हणजे काय, समजा हा गणाभाऊ आहे. गणाभाऊ एका दिवसामध्ये 2 घरं बांधते. किती घरं बांधते, 2 घरं बांधते. आणि हा रमेश भाऊ आहे, हा एका दिवसामध्ये 4 घरं बांधते. म्हणजे कोणाची क्षमता जास्त झाली, याची, रमेशची क्षमता जास्त झाली. हा एका दिवसामध्ये 4 घरं बांधून राहिला आणि गणाभाऊ एका दिवसामध्ये किती घरं बांधून राहिला, 2 घरं बांधून राहिला. म्हणजे जी कार्य करण्याची क्षमता आहे त्याला आपण काय म्हणतो, इफिशियन्सी. काय म्हणतो, इफिशियन्सी. हे लक्षात ठेवायचं आहे. वर्क बरोबर इफिशियन्सी गुणेला टाईम, म्हणजे कार्य बरोबर क्षमता गुणेला टाईम, म्हणजे कार्य करण्याची क्षमता गुणेला टाईम. हे लक्षात ठेवा, ठीक आहे. आता प्रश्नाकडे जाऊया. तर प्रश्न समजण्याच्या अगोदर काही कन्सेप्ट आहेत ते क्लिअर करून देऊ, ठीक आहे. तर बघा, समजा तुम्हाला म्हटलं ए जो आहे एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, बी जे आहे एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. ए जे आहे एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, बी जे आहे तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असं आपल्याला विचारलेलं आहे. ए एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. जर दोघांनी मिळून तेच काम जर सुरुवात केलं, ते काम करायचं म्हटलं तर ते किती दिवसात पूर्ण करतील असं आपल्याला विचारलेलं आहे. तर एची इफिशियन्सी आहे 10 दिवस, इफिशियन्सी नाही, ए किती काम करतो, 10 दिवस काम करतो ते, आणि बी किती करतो, 20 दिवस. तर इफिशियन्सी यांची काढावं लागेल. तर इफिशियन्सी काढण्यासाठी आपल्याला 10 आणि 20चा लसावी घ्यावा लागेल. 10 आणि 20चा लसावी आपल्याला काढावा लागेल. लसावी मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेला आहे. 10 आणि 20चा जर लसावी काढायचा असेल, 10 आणि 20 लिहा. 10 आणि 20ला भाग जाणारी लहानात लहान संख्या आपण शोधतो. तर 10 आणि 20ला भाग जाणारी जर मोठ्यात मोठी जर संख्या शोधली तर सरळ सरळ मला 10ला भाग जातो. 10 एक 10, 10 दोन्ही 20. 1 आणि 2ला या 2 संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जात नाही. म्हणजे लसावी बरोबर हे 10 गुणेला इथला 1 लिहिण्याची काही गरज नाही, कारण 10 गुणेला 1 जर केलं तर आपल्याला 10च भेटतील. आणि गुणेला 2 म्हणजे लसावी किती भेटला याचा, 20. म्हणजे 10 आणि 20चा लसावी किती भेटला आपल्याला, 20. हा इकडे लिहा, ठीक आहे. 10 आणि 20चा लसावी किती भेटला, 20, ठीक आहे. तर आपल्याला म्हटलं आहे दोघे म्हणून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आता इफिशियन्सी काढू. 10ने जर 20ला भागलं तर कितीचा भाग जातो रे, 2चा भाग जातो. आणि 20ने जर 20ला भागलं तर कितीचा भाग जातो, 1चा भाग जातो, ठीक आहे. 10ने जर 20ला भागलं 2चा भाग जातो, 20ने 20ला भागलं 1चा भाग जातो. म्हणजे एची इफिशियन्सी किती आहे, 2, आणि बीची इफिशियन्सी किती आहे, 1. आपल्याला दोघे मिळून विचारलेलं आहे. म्हणजेच टाईम टेकन फ्रॉम ए अँड बी, म्हणजे ए आणि बीला ते दोघं मिळून जर काम करत असेल, ए आणि बी दोघं मिळून जर काम करत असेल तर किती वेळ लागेल. तर टी ए प्लस बी बरोबर, ठीक आहे, लसावी किती आला, 20 भागेला या दोघांची बेरीज 2 अधिक 1, ठीक आहे. म्हणजेच 20 भागेला 3 दिवस हे आपलं उत्तर भेटते. आणि याला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये लिहू शकतो. 3ने जर 20ला भागलं
3×18 6चा भाग गेला, किती बाकी राहिले 2 म्हणजे 6.2/3 दिवस हे आपल्याला उत्तर भेटते. ही झाली आपली पहिली पद्धत. ही कोणती आहे? पहिली पद्धत LCM पद्धत, लसावी पद्धत. ही कुठली आहे? लसावी पद्धत. दुसरी पद्धत आपल्याजवळ आहे. दुसरी पद्धत आहे आपल्याजवळ डायरेक्ट ट्रिक्स किंवा फॉर्म्युला. ठीक आहे, ट्रिक्स किंवा फॉर्म्युला. तर काय असते? x गुणेला y आणि छेदामध्ये x अधिक y. ठीक आहे, दोघे मिळून करणारे काम. दोघे मिळून करणारे काम बरोबर x गुणेला y कंसामध्ये x अधिक y. ठीक आहे, मग काय म्हटलं आहे? सेम प्रश्न आपण जर घेतला, ए एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? म्हणजे इथं जे आहे एक्सची किंमत किती आहे? 10 दिवस, वायची किंमत किती आहे? 20 दिवस. मग टाका एक्सची किंमत 10 गुणेला वायची किंमत 20 खाले 10 अधिक 20. ठीक आहे, सॉल्व जर केलं तर किती होतात? 10 गुणेला 20 200 भागेला 10 गुणेला 10 अधिक 20 किती झाले? 30. हा 0 0 कटला, काय आलं परत? 20/3 आलं. म्हणजेच 20/3 दिवस याला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये लिहू शकतो. परत 3×18 म्हणजे 6चा भाग गेला 6.2/3 दिवस. ठीक आहे, ही दोन्ही पद्धत आहे. ठीक आहे, दोन्ही पद्धत लक्षात ठेवायच्या आहेत, कारण आपल्याला या पद्धतचा पुढे उपयोग आहे आणि याचासुद्धा उपयोग आहे. याचा कसा साधे एक्झाम्पल असतील तर याचा उपयोग करू आणि काही एक्झाम्पलमध्ये तुम्हाला याचासुद्धा उपयोग होणार आहे, लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, समजलं काय कन्सेप्ट आहे? ठीक आहे, आता याच्यावरचे 1-2 एक्झाम्पल आपण घेऊन टाकू. एक पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. लसावी प्रत्येकाला काढता आला पाहिजे. लसावी काढता नसेल येत तर आपण शिकून देऊ, काय अडचण नाही. ज्यांनी आपलं लसावी आणि मसावीचे लेक्चर बघितलेले नाही आहेत त्यांनी लसावी आणि मसावीचे लेक्चर बघून घ्या, म्हणजे तुम्हाला लसावी काढणं सोपं जाईल. काय म्हटलेलं आहे? जर अरुण एका कामाचा 2/3 भाग, जर अरुण एका कामाचा 2/3 भाग, ठीक आहे, 12 दिवसांमध्ये पूर्ण करतो, ठीक आहे. तर तो त्या कामाचा तर तो त्या कामाचा 1/6 भाग किती दिवसात पूर्ण करेल? किती दिवसात पूर्ण करेल? ठीक आहे. जर अरुण एका कामाचा 2/3 भाग 12 दिवसांमध्ये पूर्ण करतो तर तो त्या कामाचा 1/6 भाग किती दिवसात पूर्ण करेल? आता तुम्हाला असं म्हटलेलं नाही की अरुण एक काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतो आणि सुरेश एक काम. आता एकच व्यक्ती दिलेला आहे, अरुण एका कामाचा 2/3 भाग 12 दिवसामध्ये पूर्ण करतो तर तो त्या कामाचा 1/6 भाग किती दिवसामध्ये पूर्ण करेल? आता बघा, काम माहीत आहे का? काम म्हणजे आपण म्हणू W, बरोबर आहे. आता 2/3 भाग म्हणजेच 2/3W, 2/3W म्हणजेच काम किती दिवसात पूर्ण करतो रे? 12 दिवसात. आपल्याला हे Wची म्हणजे काम किती दिवसात, टोटल काम किती दिवसात पूर्ण करतो हे कळावं लागेल, कारण 2/3च भाग तो पूर्ण करू राहिला. आपल्याला टोटल काम काढावं लागेल, म्हणजे 2/3चे आपण W काढू. 2/3W म्हणजेच इथं गुणाकारात चिन्ह असते. W म्हणजेच काय? काम आहे ना. आता Wची किंमत काढायची आहे, सगळं तिकडे जाईल. तर W बरोबर आपल्याला काय भेटेल? 12 गुणेला 3 वरती 2 खालील बेसक 12 sin3 18 म्हणजे किती दिवस आला? 18 दिवस. म्हणजेच काय म्हटलं त्यांनी?
की अरुण ते पूर्ण काम जे आहे किती दिवसात पूर्ण करतो रे, 18 दिवसात पूर्ण करतो. किती दिवसात? 18 दिवसात. तर त्यांनी काय म्हटलं, त्या कामाचा 1/6 भाग, तर त्या कामाचा 1/6 भाग म्हणजेच 1/6 गुणेला टोटल काम किती दिवसात पूर्ण झालं, 18 दिवसात, गुणेला 18 सायंत्रिक 18 3 गुणेला 1 म्हणजेच उत्तर किती आलं तुमचं, 3 दिवसात पूर्ण करेल. ठीक आहे, किती दिवसात पूर्ण करेल, 3 दिवसात पूर्ण करेल. ठीक आहे, अशा पद्धतीनुसार हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, लक्षात आलं, 3 दिवसात पूर्ण करेल. ठीक आहे, बघा एक दुसरी पद्धत यामध्ये आहे. दुसरी पद्धत कशी, आता एवढं सॉल्व करायला आपल्याला वेळ नाही आहे, तर दुसरी पद्धत कशी की टोटल बघा अरुण एका कामाचा 2/3 भाग 12 दिवसामध्ये पूर्ण करतो, तर 12 लिहायचे वरती. ठीक आहे, 2/3 भाग कशाचा, कामाचा म्हणजेच W, गुणेला आपल्याला काय काढायचं आहे, 1/6 भाग परत त्याच टोटल कामाचं म्हणजेच गुणेला W. ठीक आहे, आता हा छेदाचा छेद 3 वरती जाईल म्हणजेच 12 गुणेला 3 भागेला 2 गुणेला 1/6. ठीक आहे, बेसक 12 6 6 कटला, 3 गुणेला 1 3 दिवस, 3 गुणेला 1 3 दिवस. हे सुद्धा पद्धत तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, 3 गुणेला 1 3 दिवस. ठीक आहे, आता बघा. ठीक आहे, हे एक झालं. पहिली पद्धत मी तुम्हाला सांगितली की 2/3 भाग 12 दिवसामध्ये पूर्ण करतो एका कामाचा. मग ते काम आपल्याला किती दिवस, तो अरुण ते पूर्ण काम किती दिवसात पूर्ण करतो ते आपल्याला माहीत नव्हतं, म्हणून काय केलं, 2/3 भाग त्या कामाचा म्हणजे W लिहिलं, बरोबर 12 दिवस. तर टोटल काम करण्यासाठी किती दिवस लागतील म्हणजेच W बरोबर हा 2/3 इकडे गेला तर त्याचं खाली मुडकं वर पाय झालं म्हणजेच 3/2 आला. 2ने 12ला भागलं 6 उत्तर आलं, 6 गुणेला 3 म्हणजे टोटल काम अरुण किती दिवसात पूर्ण करतो, 18 दिवसात पूर्ण करतो. तर त्या कामाचा 1/6 भाग किती दिवसात पूर्ण करेल म्हणजेच 1/6 गुणेला 18 केलं तर उत्तर आपल्याला आलं 3 दिवस. दुसरी पद्धत काय सांगितली, जे दिवस दिलेले आहे ते वरती लिहा, त्याचा जो 2 इथं जो पार्ट असेल, जो भाग दिलेला आहे तो खाली लिहायचा, गुणेला W करायचं, गुणेला 1/6 गुणेला W, जे काढायचं आहे ते आपल्याला गुणेला करायचं. आता बघा हा W मी घेतला नाही म्हणजे हा W काय झाला, सरळ सरळ कट झाला. हा छेदाचा छेद होता म्हणजे तो वरती आला. कसा वरती आला, लक्षात आलं असेल तुमच्या, 12/2/3 आहे म्हणजे याचा अर्थ काय, 12 बरोबर आहे 1 आहे, छेदामध्ये 2/3 आहे, कारण या 12चा छेद काही नाही म्हणजेच काय आहे 1 आहे. मग 12/1 तिरपा गुणाकार, बरोबर आहे, छेदाचा छेद आहे म्हणजे भागाकार आहे व्यवहारी अपूर्णांकाचा. मग पहिला अपूर्णांक आपण जसा तसा ठेवतो आणि दुसऱ्या अपूर्णांकाला गुणाकार व्यस्त करतो म्हणजेच गुणाकारात चिन्ह देतो आणि 3/2 लिहितो म्हणजेच हा 3 आपण वरती घेतला. अशा पद्धतीनुसार हे तुम्हाला मी सगळं व्यवहारी अपूर्णांक या टॉपिकमध्ये सर्व हे शिकवलेलं आहे. ठीक आहे, हा 3 वरती आला तर 2ने 12ला भागलं, 6चा भाग गेला, 6 6 डायरेक्ट कटला, 3 गुणेला 1 3 दिवस. ही झाली दुसरी पद्धत. ह्या 2 पद्धत सांगितल्या आणि हीच पद्धत जर तुम्हाला स्किप करायची असेल, सेकंदामध्ये उत्तर काढायचं असेल तर बघा इथं 2/3 भाग बरोबर 12 आहे. ठीक आहे, आता बघा इथं अंश आहे, इथं काय अंश आहे कारण याच्या छेदामध्ये काही नाही म्हणजेच काय 1, म्हणजेच 2ची किंमत 12 आहे तर 2ने 12ला भागलं कितीचा भाग जातो रे 6चा, तर 3ने, आता इथं 2ने 12ला भागलं तर 6चा भाग गेलो म्हणजे इथं पण 6ने भागावं लागेल म्हणजे 6ने गुणावं लागेल. 3ने 6ला भागलं म्हणजेच कितीचा भाग गेला 18चा, म्हणजे टोटल काम किती दिवसात पूर्ण करतो तो 18 दिवसात. कारण 3 पैकी 2 आहे म्हणजे टोटल काम किती आहे 3 आहे, खालचं छेद आहे ना. हे कसं आहे लक्षात घ्या, समजा तुम्ही एक पोळी खाता, एका पोळीचे 4 भाग केले, 4 भागमधला आपला गणाभाऊ एकच चतकोर पोळी खातो. एक चतकोर म्हणजे या 4 भागापैकी एकच पोळी खाऊ राहिला म्हणजे 4 पैकी 1 असं लिहितो आपण, म्हणजे 3 पैकी 2 असा भाग आहे. म्हणजेच 2 भागाचे उत्तर किती आलं 12 आलं म्हणजेच त्याचं युनिट किती झाले 6. मग इथं 6नं भागलं म्हणजेच 2ने 6ला गुणलं तर 12 येऊ राहिले, तर इथं सुद्धा 6ने गुणा लागेल म्हणजे 6 गुणेला 3 म्हणजे 18, म्हणजे टोटल दिवस किती भेटतील 18. हे तोंडीसुद्धा तुम्ही काढू शकता. आता इथं 1/6 गुणेला 18 केलं की तुम्हाला उत्तर भेटेल सायंत्रिक 18 म्हणजेच 3 दिवस. अशा पद्धतीनुसार हे करायचं आहे. हा तुम्हाला स्टाफ सिलेक्शनला पेपरला प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, तुम्ही कोणत्याही पद्धतीनुसार करा, उत्तर तुमचं आलं पाहिजे. मी 3 पद्धत त्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे, 2 पद्धत आणि तिसरी पद्धतसुद्धा मी त्यामध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया बघा. दुसरा प्रश्न,
एका कंपनीमध्ये रायमा एक काम 15 दिवसामध्ये पूर्ण करते. एका कंपनीमध्ये एक काम रायमा 15 दिवसांमध्ये पूर्ण करते. तेच काम जोई 10 दिवसामध्ये पूर्ण करते. तेच काम जोई 10 दिवसांमध्ये पूर्ण करते. कंपनी मॅनेजरला हे काम लवकर संपवायचे आहे. मॅनेजरला हे काम लवकर संपवायचे आहे. तर म्हणून आहे म्हणून त्याने रायमा आणि जोई ला एक साथ काम करायला लावले. एक साथ काम करायला सांगितले. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? ते काम किती दिवसात पूर्ण करतील? दिवसात पूर्ण करतील. ऑप्शन आहे 5, 8, 7, 6. 5, 8, 7 आणि 6. ठीक आहे. प्रश्न इझी आहे. एका कंपनीमध्ये एक काम रायमा 15 दिवसामध्ये पूर्ण करते. तेच काम जोई 10 दिवसामध्ये पूर्ण करते. कंपनी मॅनेजरला हे काम लवकर संपवायचे आहे म्हणून त्याने रायमा आणि जोईला एक साथ काम करायला सांगितले. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? सेम आहे. ए एक काम 15 दिवसात पूर्ण करतो आणि बी एक काम 10 दिवसात. इथं रायमा आहे म्हणजेच रायमा आर जी आहे एक काम 15 दिवसात पूर्ण करते आणि जोई जी आहे एक काम किती दिवसात पूर्ण करते? 10 दिवसात पूर्ण करते. काय पहिली पद्धत लसावी पद्धतनुसार काढू आणि दुसऱ्या पद्धतनुसार काढू. तर 15 आणि 10चा लसावी काढायचा आहे. तोंडी जर लसावी काढायचा असला तर ज्या संख्या दिलेल्या आहे त्याच्यामधली मोठी संख्या घ्या. या 15 आणि 10 मधली मोठी संख्या कोणती आहे? 15. तर 15ला बघा 15ने भाग जातो, 10ने जातो का? नाही जात. म्हणजे 15 आणि 10चा लसावी 15 नाही आहे. तर 15चा पाळा तयार करा. 15 दुनी किती होतात? 30. बरोबर आहे. तर 15ने 30ला भाग जातो का? जातो. 10ने 30ला भाग जातो का? जातो. म्हणजे 15 आणि 10चा लसावी किती आहे? 30 आहे. म्हणजे हे 30 आपण काय करू? लसावी याच्या इकडे लिहून टाकू. हा 30 झाला त्याचा लसावी. आता आरची इफिशियन्सी काढू म्हणजेच कोणाची? आपली रायमाची आणि जोईची. 15ने जर 30ला भागलं तर कितीचा भाग गेला? 2चा. 10ने जर 30ला भागलं कितीचा भाग गेला? 3चा. ठीक आहे. तर दोघे मिळून काम म्हणजेच टाईम टेकन फॉर्म आर प्लस जे दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? टोटल किती झालं? लसावी 30. दोघे मिळून म्हणजेच 2 अधिक 3 म्हणजेच 30 भागेला 2 अधिक 3 किती? 5. 5ने 30ला भागलं उत्तर किती आलं? 6 दिवस. उत्तर किती आहे आपलं? डी. ठीक आहे. ही झाली आपली लसावी पद्धत.
दुसरी पद्धत काय होती, ट्रिक्स होती, एक्स गुणेला वाय छेदामध्ये एक्स अधिक वाय. तर एक्सची किंमत म्हणजे पहिले दिवस, वायची किंमत म्हणजे दुसरे दिवस, म्हणजेच 15 गुणेला 10 आणि खाली 15 अधिक 10 आहे ना. तर 15 गुणेला 10 आणि खाली 15 अधिक 10 किती झाले 25. 25 आणि 10ला 5ने भाग जातो, 5 5 25, 5 2 10, 5ने 15ला भाग जातो, 5ने जर 15ला भागलं 3चा भाग गेला, 3 गुणेला 2 म्हणजेच 3 2 6, 6 दिवस हे आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. दोन्ही पद्धतीनुसार सॉल्व केलं, एक ट्रिकनुसार केलं आणि दुसरं आपण लसावी पद्धतीनुसार केलं. दोन्ही पद्धत याच्यामुळे सांगतो की लसावी पद्धतचा आपल्याला पुढे भरपूर उपयोग करायचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला दोन्ही पद्धत चांगल्या तऱ्हेनं शिकायच्या आहेत. ठीक आहे. तिसरा प्रश्न बघूया. बघा तिसरा प्रश्न. एक काम 4 दिवसामध्ये पूर्ण करतो. तुम्ही पूर्ण प्रश्न लिहा. एक काम 4 दिवसामध्ये पूर्ण करतो. पुढे म्हटलेलं आहे बी तेच काम 6 दिवसामध्ये पूर्ण करतो. बी तेच काम 6 दिवसामध्ये पूर्ण करतो. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? ठीक आहे. करता येईल तुम्हाला प्रश्न, तरीसुद्धा आपण सॉल्व करून बघूया. ठीक आहे. एक काम 4 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 6 दिवसात पूर्ण करतो. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? परत 4 आणि 6चा लसावी काढायचा आहे. पहिली पद्धत लसावी. तर मोठी संख्या आहे 6. 6ला 4ने भाग जातो का? नाही जात. मग 6चा पाढा 6 2 12, 4ने 12ला भाग जातो आणि 6ने सुद्धा 12ला भाग जातो. म्हणजे 4 आणि 6चा लसावी किती आहे? 12. इफिशियन्सी काढा. 4ने 12ला भागलं तर 4 त्रिक 12, 3 इफिशियन्सी झाली एची. 6ने जर 12ला भागलं तर 6 2 12, 2 इफिशियन्सी झाली बीची. मग आपल्याला काय करायचं आहे? टाईम टेकन फॉर्म. दोघांनी जर सोबत काम केलं तर दोघं मिळून ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील? मग 12 वरती लिहिले. दोघं मिळून आहे म्हणजे दोघांची बेरीज 3 अधिक 2 5, म्हणजे 12/5 दिवस हे उत्तर आलं. याला आणखी जर सॉल्व करायचं असेल तर 5ने 12ला भागलं तर 5 2 10, 2.2/5 दिवस हे आपल्याला उत्तर भेटते. ठीक आहे. ही झाली आपली लसावी पद्धत. दुसरी पद्धत काय? ट्रिक्स. काय? एक्स गुणेला वाय छेदामध्ये एक्स अधिक वाय, म्हणजे 4 गुणेला 6 आणि 4 आणि 6 किती होतात? 10. म्हणजे याच्यामध्ये जर भाग दिला तर बे 2 4, बे 5 10, 6 2 12, 12/5, परत 2.2/5 दिवस. उत्तर काय आहे? सेम येऊ राहिलं. ठीक आहे. तर उत्तर तुमचे सारखेच येतील, काय अडचण होणार नाही. ठीक आहे. एक पुढचा प्रश्न घेऊया, चौथा प्रश्न. ठीक आहे. समजत आहे सर्वांना? समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की सर समजत नाही आहे, सर्व डोक्याच्या वरून जात आहे. पुढचा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न आहे बघा. जैसन एक काम (23.4 दिवसांमध्ये पूर्ण करतो. रफिक एकटा तेच काम तेच काम 39 दिवसांमध्ये पूर्ण करतो.
तर ते काम दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील? तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? ऑप्शन आहे 14.750, बी आहे 14.625, सी आहे 18.875 आणि डी आहे 14.375. ठीक आहे. प्रश्न कसा सोडावा लागेल? आता मी दोन पद्धती तुम्हाला सांगितल्या होत्या. एक होती लसावी पद्धत आणि दुसरी होती आपली ट्रिक्स. ठीक आहे. आता लसावी पद्धतनुसार जर सॉल्व करायचं म्हटलं तर जैसन एक काम 23.4 दिवसामध्ये पूर्ण करू राहिला आणि रफिक तेच काम 39 दिवसामध्ये पूर्ण करू राहिला. म्हणजे 23.4 आणि 39चा लसावी काढणं ही मूर्खपणाची गोष्ट होईल. मग इथं ट्रिक्स लावा. ट्रिक्स काय? एक्स गुणेला वाय म्हणजेच 23.4 गुणेला 39 आणि खाली काय? एक्स अधिक वाय म्हणजेच 23.4 अधिक 39. ही बेरीज पहिले करावं लागेल. करून घ्या. 23.4 अधिक 39. पॉईंट नाही म्हणून इथं पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे ना. 39मध्ये पॉईंट नाही आहे म्हणून 39 नंतर पॉईंट देऊन 0 घेतलं. बेरीज जर केली तर 404 पॉईंटशी पॉईंट 9 3 12शी 2 हातचा आला 1. 1 अधिक 3 4 4 2 6 62.4 उत्तर आलं. पुढे सॉल्व करूया. 23.4 गुणेला 39 भागेला 62.4. ठीक आहे. आता बघा इथं दशांचिन्ह एका स्थळांतर आहे, इथं दशांचिन्ह एका स्थळांतर आहे म्हणजे हे पॉईंट कट होऊन जातील. कारण याचा छेद किती येईल? 10. परत छेदात छेद 10 म्हणजे हा वरती जाईल तो खाली येईल म्हणजे 10 10 काय होतील? कट होऊन जातील. आता पुढे सॉल्व करायचं म्हटलं तर याला बघा 39 आणि याला 13 ने भाग जातो. 13 39. याला जर भागलं 13 चौक 52 13 पाची 65 होतात. 13 चौक 52 10 बाकी राहिले आहे ना की झाले 104. 13 8 84. 48चा भाग गेला. ठीक आहे. आता 3 ने याला भाग जातो का? जातो. 3 1 3 आहे ना. 3 1 3 3 सक 18. ठीक आहे. 16चा भाग गेला. आता 16 ने 234ला भाग द्या. 16 ने 234ला भाग देण्या अगोदर याला बघा कितीने भाग जातो? 2 ने भाग जातो तर इथं 8 आले आणि याला जर भागलं तर बे 1 बे बे 1 बे बे 7 14 117/8 आले. आता याचा भागाकार करू. 117 भागेला 8. 117 भागेला 8 जर केलं तर किती उत्तर येते? 8 1 8 8 आणि 3 11 म्हणजे 3. ठीक आहे. 8 45 होतात. 8 चौक 32. किती बाकी राहिले? 5. आता पॉईंट द्या. 50 झाले. 8 सक 48. किती बाकी राहिले? 2. किती झाले? 20. 8 दुनी 16. किती बाकी राहिले? 4. 8 पंचे 40 म्हणजे 14.625 उत्तर यायला पाहिजे. तर याचं उत्तर येते 14.625. 14.625 दिवसात ते दोघे मिळून ते काम पूर्ण करतील. तर ऑप्शन क्रमांक किती आहे आपलं? बी जे आहे हे परफेक्ट आन्सर आहे. ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर प्रश्न खूप सोपा होता. फक्त पॉईंट आले आणि मोठे अंक आले की आपण तिथंच ते सोडून देतो. तर सोडून द्यायचं नाही आहे. काही प्रश्न तुम्हाला थोडेसे कॅल्क्युलेशनमध्ये हार्ड जातील तरीसुद्धा ते प्रश्न आपण करायला पाहिजे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करता तसं तुमचं जे कॅल्क्युलेशन स्पीड आहे ते वाढते आणि तुमची ॲक्युरेसीसुद्धा वाढते. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. सुमित आणि राजू मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात.
प्रश्न आहे 5वा, सुमित आणि राजू मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे. सुमित तेच काम 25 दिवसात पूर्ण करतो. तेच काम 25 दिवसात पूर्ण करतो. ठीक आहे. तर राजू एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. सुमित आणि राजू मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. सुमित तेच काम 25 दिवसात पूर्ण करतो, तर राजू एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? ट्रिक्सनुसार सोडूया. ट्रिक्स काय होती आपली? एक्स गुणेला वाय छेदामध्ये एक्स अधिक वाय बरोबर ते दिवस. पण इथं काय दिलेलं आहे? सुमित आणि राजू मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे जे उत्तर येतं ते 20 दिवस आलेलं आहे. आणि सुमितला जर एक्स म्हटलं तर सुमितची किंमत दिलेली आहे आपल्याला 25. ठीक आहे. तर आपल्याला हे प्रश्न सॉल्व करता येतील. ठीक आहे. सुमितला तर इथं काय लिहू आपण? 25 सुमितची किंमत 25 गुणेला वाय खाले 25 अधिक वाय बरोबर किती उत्तर आहे? 20. बरोबर आहे. आता बघा आपल्याला काय करायचं आहे? वायची किंमत काढायची आहे ना. हा पार्ट सगळा इकडे शिफ्ट जाईल. हा भागाकारामध्ये आहे, इकडे जर गेला तर काय होईल? गुणाकारामध्ये होईल. पण 25 आणि 20च्या बाबतीत जर पाहिलं तर याला 5ने भाग जातो. तर सरळ सरळ देऊन टाकू. 5 5 25 5 चौक 20 म्हणजे कॅल्क्युलेशन करायला सोपं होतं. सेम आहे. ठीक आहे. आता 4ने जर 25ला भागलं हे काय राहिलं? 5 गुणेला वाय म्हणजे किती झालं? 5 वाय. 4ने जर 25ला गुणलं तर किती झाले? 100 आहे ना. अधिक हा 4ने वायला जर गुणलं तर 4 वाय. मला वायची किंमत काढायची आहे. हा 4 वाय इकडे येईल. 5 वाय तर प्लस 4 वाय आहे तर वजा 4 वाय बरोबर 100. तर 5 वाय वजा 4 वाय म्हणजेच वाय बरोबर उत्तर किती आलं? 100. तर एकटा वाय म्हणजेच कोण आहे? सुमितचं काम. तर एकटा राजू ते काम किती दिवसात पूर्ण करेल? 100 दिवसात. ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत काय होती आपली? लसावी पद्धत. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे? सुमित आणि राजू एक काम किती दिवसात पूर्ण करतो रे? 20 दिवसात पूर्ण करतो. आणि सुमित तेच काम एकटा किती दिवसात पूर्ण करतो रे? 25 दिवसात पूर्ण करतो. काय करावं लागेल? 20 आणि 25चा लसावी काढावा लागेल. 20 आणि 25चा लसावी तोंडी काढायचा आहे. तर मोठी संख्या बघा 20 आणि 25 मधली मोठी संख्या आहे 25. 20ने 25ला भाग जातो का? नाही जात. मग 25चा पाळा. 25 दुनी 50. परत 20ने जातो का? नाही जात. 25 त्रिक 75 जातो का? 20ने नाही. 25 चौक 100. 20ला 100ने भाग जातो आणि 25ला सुद्धा 100ने भाग जातो. म्हणजे 20 आणि 25चा लसावी किती आहे रे? 100. ठीक आहे. हे उत्तर आलं. आता याची इफिशियन्सी काढा. 20ने जर 100ला भागलं तर कितीचा भाग जातो? 5चा. 25ने जर 100ला भागलं तर कितीचा भाग जातो? 4चा. म्हणजे सुमितची इफिशियन्सी किती आहे रे? 4. म्हणजे सुमितच्या ठिकाणी जर मी 4 टाकले बरोबर आहे. सुमितच्या ठिकाणी जर मी 4 टाकले तर इथं काय आहे? सुमित आणि राजू या दोघांची इफिशियन्सी किती आहे? 5. सुमितच्या ठिकाणी जर 4 टाकले तर या 4 मध्ये किती मिळवलं तर 5 भेटतील? 1 मिळवलं होतं. म्हणजे राजूची इफिशियन्सी किती आली? 1. आणि टोटल काम किती आहे? 100. म्हणजेच राजू एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? राजू एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? म्हणजे आपल्याला लसावी आला 100 आणि राजू एकटा म्हटला आहे म्हणून राजूची फक्त घ्यायची. सुमित जर एकटा म्हटलं असं सुमितची इफिशियन्सी घेतली असती 4. राजूची इफिशियन्सी किती आली? 1. कशी काढली आपण? सुमितला ते काम करण्यासाठी 4 दिवस लागतात तर राजूला किती लागतील? बरोबर आहे ना. हे काढायचं आहे आपल्याला एकटं करायला. तर
तर सुमीची इफिशियन्सी 4 आहे, तर इथं काय उत्तर आलेलं आहे, दोघां मिळून 5 इफिशियन्सी, म्हणजे 4 मध्ये किती मिळवलं तर 5 होतात, 1 मिळवलं होतं. तर राजू एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल, म्हणजेच लसावी आला 100 आणि भागेला राजीवची इफिशियन्सी 1, म्हणजे 100 भागेला 1 उत्तर किती आलं तुमचं 100. तर राजीव एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल, 100 दिवसामध्ये पूर्ण करेल. ही झाली दुसरी पद्धत. तिसरी सुद्धा पद्धत आहे, याच्यामध्ये x गुणेला y आणि खाली आहे x वजा y. जी संख्या मोठी असेल त्याच्यामधून लहान संख्या वजा करा. x गुणेला y म्हणजेच काय, 20 गुणेला 25 आणि 25 वजा 20, कारण दिवस कधी मायनसमध्ये नसतात म्हणून वजा बाकी. 20 गुणेला 25 जर केलं आणि 25मधून जर 20 काढले तर किती राहिले 5, 5 5 25, 20 गुणेला 5 बरोबर काय उत्तर येईल 100. ठीक आहे, ही सुद्धा पद्धत यामध्ये चालते. ठीक आहे, ही सुद्धा पद्धत यामध्ये चालते. तिन्ही पद्धत चांगल्या, एक आपली ट्रिक्सवाली, दुसरी आपली जी लसावी पद्धत आहे ती, आणि ट्रिक्सवाल्यामध्ये सुद्धा आणखी एक ट्रिक्स लावली मी तिथं x वजा y केलं, कारण इथं दोघे मिळून करू राहिले आणि इथं एकटाच करू राहिला म्हणून x वजा y केलं. ठीक आहे, समजलं. तर तिन्ही पद्धतमधलं तुम्ही कोणतीही पद्धत यूज करा, पण तुम्हाला तिन्ही पद्धती शिकायच्या आहेत. कुठं मी हे पद्धतचा वापर करेल, कुठे या पद्धतचा, कुठे या, जसं उदाहरण असेल तसं आपल्याला त्याचा वापर करायचा आहे, कारण प्रत्येक ठिकाणी ही पद्धत लागणार नाही किंवा ही पद्धत लागणार नाही. आता फक्त आपण 2 व्यक्तीचं बघू राहिलो आणि 2 व्यक्तीचे सुद्धा बरेचसे एक्झाम्पल आहे जे आपल्याला येतच नाही. एक काम सोडून गेला, 3ने 1 दिवस काम केलं आणि असं झालं तर झालं, या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर आपल्याला ते प्रश्न येत नाहीत. तर त्यासाठी आपल्याला ही गोष्ट करायची आहे. सर्व ट्रिक्स जे आहेत किंवा सर्व जे पद्धत मी सांगत आहे ते व्यवस्थित नोट डाऊन करायचं आहे, व्यवस्थित क्लिअर करायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया बघा. बघा, 6वा प्रश्न आहे. जुली आणि राहुल दोघे मिळून एका रूमला पेंटिंग 12 दिवसात पूर्ण करतात. जुली आणि राहुल मिळून एका रूमची पेंटिंग 12 दिवसात पूर्ण करतात. जर जुली एकटी त्या रूमला जर जुली एकटी त्या रूमची पेंटिंग 20 दिवसात करते, तर राहुल एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल. हा प्रश्न आहे. ठीक आहे, 30 25 40 35, 30 25 40 आणि 35. सेम x गुणेला y, x अधिक y आहे ना. इथं दोघे मिळून आहेत, x गुणेला y, x अधिक y बरोबर उत्तर किती येईल, दोघे मिळून किती उत्तर दिलेलं आहे 12. ठीक आहे, x ची किंमत किती घ्यावी लागेल 20, x अधिक y आणि x 20 गुणेला y आणि 20 अधिक y बरोबर 12. आता 20 आणि 12च्या बाबतीत भागलं तर 4ने भाग जातो, 4 पंच 20, 4 त्रिक 12. ठीक आहे, म्हणजेच 5 गुणेला y म्हणजेच 5y, 3ने जर 20ला गुणलं तर 60 येईल, अधिक 3ने जर yला जर गुणलं तर 3y येईल. आपल्याला yची किंमत काढायची आहे, 3y इकडे जाईल म्हणजे 5y वजा 3y बरोबर 2y बरोबर 60, म्हणजेच y बरोबर 2ने जर 60ला भागलं तर 30चा भाग जाईल, म्हणजे y बरोबर किती भेटेल उत्तर 30.
म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे पहिलं उत्तर आहे ए. ही पहिली पद्धत. दुसरी पद्धत आहे लसावी पद्धत. काय म्हटलेलं आहे? जुली आणि राहुल. दिसलं का सर्वांना? पण दिसत आहे सर्वांना खालपर्यंत? ओके, दिसलं आहे सर्वांना. दुसरी पद्धत काय म्हटलं आहे? जुली आणि राहुल म्हणजे जे प्लस आर हे एक काम 12 दिवसात पूर्ण करतात आणि जुली एकटी ते काम किती दिवसात पूर्ण करते? 20 दिवसात पूर्ण करते. 12 आणि 20चा पहिले लसावी काढावा लागेल. मोठी संख्या आहे 20, तर 20मध्ये मला लक्षात येते की 60 जी आहे 60ला 12ने भाग जातो आणि 20ने भाग जातो 20च्या पाड्यामधली. तर या दोघांचा लसावी किती झाला? 60. बरोबर आहे. आता 12ने जर 60ला भागलं कितीचा भाग गेला? 5चा. 20ने जर 60ला भागलं तर कितीचा भाग गेला? 3चा. ठीक आहे. म्हणजे जुलीची इफिशियन्सी किती आहे? 3. म्हणजे जुलीच्या ठिकाणी मी ती किती लिहिली? 3. जुलीची इफिशियन्सी 3 आहे आणि या दोघांची मिळून किती आहे रे? 5. म्हणजे 3मध्ये किती मिळवले तर 5 होतील? 2 मिळवले तर. म्हणजे हा जो आर आहे राहुलची इफिशियन्सी किती आहे? 2. म्हणजेच राहुल एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल असं काढायचं आहे. तर राहुल एकटा ते काम बरोबर काय येईल? लसावी 60. राहुलची इफिशियन्सी किती झाली? 2. 2ने जर 60ला भागलं उत्तर किती आलं? 30 दिवस. म्हणजे हे आपलं उत्तर आलं पहिलं ऑप्शन. दुसरी पद्धत काय? एक्स गुणिला वाय म्हणजेच 12 गुणिला 20 आणि खाली 20मधून 12 गेले किती राहिले? 8. 4ने जर भागलं तर 4 दुने 8, 4 त्रिक 12. 2ने जर 20ला भागलं तर 10चा भाग गेला. 3 गुणिला 10 30 दिवस. ही तिसरी पद्धत. कोणत्या पद्धतीनुसार सॉल्व करा उत्तर तेच येईल. ठीक आहे. तिन्ही पद्धती बघा, व्यवस्थित लक्षात ठेवा, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. दिसत आहे सर्वांना? काय अडचण नाही ना? ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. जेव्हा आपण पहिला प्रश्न घेतला होता तशाच पद्धतीचा एक पुढचा प्रश्न आलेला आहे. NTPC CBT 2ला आलेला होता प्रश्न. बघूया आपण कसा आहे. के एका कामाचा 3/5 भाग. 7वा प्रश्न आहे की 8वा आहे? 7वा. के एका कामाचा 3/4 भाग 6 दिवसांमध्ये पूर्ण करतो. जे त्याच कामाचा 2/5 भाग 2/5 भाग 4 दिवसांमध्ये पूर्ण करतो. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? NTPC CBT 2 18/1/2017ला हा प्रश्न विचारलेला होता. ऑप्शन आहे 4.203 दिवस. दुसरा ऑप्शन आहे 4.308 दिवस. तिसरा ऑप्शन आहे 4.1/4 दिवस आणि चौथा ऑप्शन आहे 4.4/9 दिवस. ठीक आहे.
प्रश्न तुम्हाला मी दिलेला आहे, सॉल्व करता येईल का बघा. की एका भागाचा 304 भाग 6 दिवसांमध्ये पूर्ण करतो, जे त्याच कामाचा 2/5 भाग 4 दिवसांमध्ये पूर्ण करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. NTPC CBT 2 18/1/2017 हा प्रश्न विचारला होता. कशा पद्धतीनुसार सॉल्व करता येईल, तर पहिलाच प्रश्न मी असा घेतला होता की भागावाला, बरोबर आहे. आता के एका कामाचा 304 भाग 6 दिवसामध्ये पूर्ण करतो, तर केला ते पूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लागतात, तर त्यासाठी आपण पाहिलं होतं की 304 भाग त्या पूर्ण कामाचा म्हणजेच डब्ल्यूचा बरोबर 6 दिवस, तर टोटल काम करण्यासाठी म्हणजेच ते पूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लागतील म्हणजे डब्ल्यू आपल्याला काढायचा होता. तर डब्ल्यू बरोबर काय केलं होतं, 6 गुणेला हा 4 वरती 3 खाले, 3 दुनी 6, 2 गुणेला 4 8 दिवस. हे झालं केसाठी. केला काम करण्यासाठी लागलेले दिवस किती झाले 8. आता दुसरा कान आहे जेला किती दिवस लागतील, परत 2/5 डब्ल्यू बरोबर किती आहेत ते 4, म्हणजेच डब्ल्यू बरोबर 4 गुणेला 5/2 बेदून 4, 2 गुणेला 5 किती झाले 10 दिवस. ठीक आहे, म्हणजेच के एक काम किती दिवसात पूर्ण करतो 8 दिवसात, आणि जे ते काम किती दिवसात पूर्ण करतो 10 दिवसात. मग आता झालं तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ते पुढे तुम्हाला माहीत आहे. पण आपल्याला एवढं जर सॉल्व करायचं म्हटलं तर वेळ लागेल. मी तुम्हाला ट्रिकसुद्धा सांगितली होती, इथंच आपण सॉल्व करू शकतो. कसं एवढं सॉल्व करायचं, एवढं परत करा म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन वाढत आहे. आपल्याला माहीत आहे पेपरमध्ये काही सेकंद असा डॉट काढण्यासाठी लागलेला वेळसुद्धा आपल्याला कामा येतो. तर आपल्याला एक एक टाईम आपल्याला वाचायचा आहे, एक एक सेकंद आपल्याला वाचायचा आहे. 304 भाग 6 दिवसामध्ये, म्हणजेच 3ने जर 6ला भागलं तर कितीचा भाग जातो 2चा. म्हणजे या दोघांमध्ये काय 3ने 2ला गुणलं तर 6 होतात, म्हणजेच 3ने 6ला भागलं तर 2चा भाग जातो. म्हणजेच या 4ला जर आपण या 6च्या छेदामधले जर काढायचे आहेत म्हणजे पूर्ण भाग काढायचा आहे, कारण 4 म्हणजे काय पूर्ण भाग आहे त्याचा. म्हणजेच 3ने 6ला भागलं तर उत्तर आलं 2. तसंच 2 काय झाली त्याची इफिशियन्सी झाली, म्हणजे 4ने जर 2ला गुणलं तर उत्तर किती येईल 8. म्हणजे के एक काम किती दिवसात, ते काम किती दिवसात पूर्ण करतो तर 8 दिवसात. हे झालं तोंडी उत्तर. ठीक आहे. दुसरं कुठं काय जे त्या कामाचा 2/5 भाग, म्हणजे 2ने जर 4ला भागलं तर कितीचा भाग जातो 2चा. मग याच्या छेदामधली आपल्याला काढायचं आहे, तर 5ने 2ला गुणलं तर इथं आपल्याला 10 भेटतील. म्हणजेच जे किती दिवसात ते काम पूर्ण करतो 10 दिवसात. आता आपल्या तिन्ही पद्धत घ्या, 2 पद्धत घ्या. ठीक आहे. तर पहिली लसावी पद्धत, 8 आणि 10चा लसावी जर काढायचा म्हटलं तर 40 येईल आहे ना. तर 40 इथं लिहिलं. 8ने जर 40ला भागलं तर 5चा भाग गेला, 10ने जर 40ला भागलं तर 4चा भाग गेला, आणि दोघे मिळून म्हटलेलं आहे म्हणजे के प्लस जे इक्वल टू 40 वरती आणि दोघांची बेरीज 5 + 4 9 दिवस. ठीक आहे. सरळ सरळ ज्याच्या छेदामध्ये 9 आहे ते उत्तर आहे, कारण इथं 3 आहे, इथं 8 आहे, इथं 4 आहे, इथं 9 आहे. हेच उत्तर आहे आपलं. 9ने जर 40ला भागलं तर 9×4 = 36 होतात, म्हणजे 4.4/9 दिवस. हे उत्तर भेटते. डी हे ऑप्शन क्रमांक आपलं उत्तर बरोबर आहे. दुसरी काय होती, x गुणेला y, म्हणजेच 8 गुणेला 10 आणि खाली 8 + 10 18. 18 आणि 8चं जर पाहिलं तर 2ने जर भागलं तर 4चा भाग, 2ने जर भागलं तर 9चा भाग. 10 गुणेला 4 म्हणजे 40, 40 भागेला 9. परत हेच उत्तर 4.4/9 दिवस. हे ट्रिक्स होती आपली. दोन्ही पद्धत सारख्या आहेत. प्रश्न घुमून विचारला होता. NTPC CBT 2 18/1/2017ला प्रश्न विचारला होता. ठीक आहे. असाच एक प्रश्न तुम्हाला देतो, तुम्ही सॉल्व करू शकता का बघा. ऑप्शन त्याचं जे उत्तर आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. एक 8वा प्रश्न, हा चॅप्टर मोठा आहे, थोडंसं संयम ठेवा बुद्धीवरती, दिमाखावरती. लगेच हवेत उड्या मारू नका. थोडंसं तुम्हाला यायला लागलं की तुम्हाला असं वाटतं आपण झालो. एकाच टाईपचे प्रश्न, एकाच प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये विचारत नाही आहेत. आता NTPCचा पेपर ज्यांनी दिला असेल त्यांना विचारा की आता पॅटर्न खूप चेंज केलेला आहे, जबरदस्त पेपर येऊ राहिले, त्यामुळे आपल्याला सुद्धा एकदम खतरनाक बनायचं आहे. तर एका चॅप्टरला आपल्याला 8 दिवस लागले तरी काही फरक पडणार नाही. हा टॉपिक मोठा आहे. जो पण टॉपिक तुम्ही करत असाल, जो पण चॅप्टर तुम्ही करत असाल, तो असा करा की त्यामधला कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारला तर तो 100% आलाच पाहिजे. नाही तर मग एका दिवसात 50 मिनटामध्ये सुद्धा चॅप्टर खतम केलेले आहेत, 40 मिनटामध्ये सुद्धा चॅप्टर खतम केलेले आहेत.
तुम्हाला बघा तुम्हाला कोणत्या पद्धतीनुसार अभ्यास करायचा आहे. एक 8वा प्रश्न तुम्ही सॉल्व करा, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. एका कामाचा 1/4 भाग एका कामाचा 1/4 भाग 9 दिवसांमध्ये पूर्ण करतो. बी त्याच कामाचा 2/3 भाग त्याच कामाचा 2/3 भाग 28 दिवसांमध्ये पूर्ण करतो. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? ते काम किती दिवसात पूर्ण करतील? ठीक आहे. हा प्रश्न सॉल्व करा, होमवर्कसाठी आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करायचं आहे, याचं उत्तर काय येईल. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करायला घाबरू नका, प्रश्न सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. हा सुद्धा एक प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी देतो, बघू तुम्हाला करता येते का. 9वा प्रश्न, हा प्रश्न लिहून घ्या. 9वा प्रश्न बघा. 7 दिवसांमध्ये 20% काम करतो. 7 दिवसांमध्ये 20% काम करतो. बी 7 दिवसांमध्ये 25% काम करतो. काम करतो. तर दोघे मिळून 7 दिवसांमध्ये किती टक्के काम करतील? %38 बी आहे, 52% सी आहे, 56% आणि डी आहे 45%. उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचा. होमवर्कचा प्रश्न आहे. 7 दिवसांमध्ये 20% काम करतो. बी 7 दिवसांमध्ये 25% काम करतो. तर दोघे मिळून 7 दिवसांमध्ये किती टक्के काम करतील? हा प्रश्न परत होमवर्कसाठी. ठीक आहे. तर बघूया तुम्ही प्रश्न सॉल्व करू शकता का. ठीक आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये आता आपण इथंच थांबूया. उद्या आपण परत 2 व्यक्तींचे आणखी वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न बघणार आहोत. सध्या आपण फक्त 2च व्यक्ती बघणार आहोत. बघा, याचे कमीत कमी 6 ते 7 लेक्चर होतील. कामचे टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा द्या, त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. पहिलं लेक्चर बघितलं तर दुसरं लेक्चर बघायचं नाही, दुसरं लेक्चर बघितलं तिसरं लेक्चर बघायचं नाही. तुमचा प्रश्न आहे तुम्हाला काय करायचं आहे.
ठीक आहे, व्यवस्थित क्लिअर करून देतो वर्क ऑन टाईम. म्हणजेच यामधला कुठलाही प्रश्न जर या टॉपिकवरचा तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये विचारला तर तो तुमचा कधीच सॉल्व होणार नाही, असं होणार नाही. अशा पद्धतीनुसार तुम्हाला हा टॉपिक शिकवून देतो. ठीक आहे, सर्वांनी प्रत्येक लेक्चर बघायचा आहे. आता उद्याचं दुसरं लेक्चर बघण्याच्या अगोदर जे पण विद्यार्थी दुसरं लेक्चर पाहतील त्यांनी पहिलं लेक्चर पाहून घ्या, नाही तर दुसऱ्या लेक्चरमध्ये त्यांना काही समजणार नाही आहे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.